अकोट तालुका सहकारी सूतगिरणी परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे बोलले जात होते। दरम्यान या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर काही नागरिकांनी टाकल्याने वनविभागाला याबाबत खडबडून जाग आली। त्यामुळे सूतगिरणीतील बिबट्याचे वास्तव्य नक्की करण्यासाठी वनविभागाद्वारे या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आला होता। त्यानंतर गुरुवार 30 मे रोजी दुपारी 3:30च्या सुमारास सूतगिरणीच्या परिसरात वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता। रात्री 9:30 वाजता दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात कैद करण्यात आला तर वनविभागाला यश आले। वनविभागाचे वनपाल सुनील राऊत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे सांगितले। सूतगिरणीच्या एका इमारतीला जमिनीजवळ मोठे छिद्र पडले आहे। या छिद्रातून बिबट्या सूतगिरणीच्या इमारतीत जाणे येणे करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी दुपारी पिंजरा लावला। अखेर तो बिबट्या पिंजऱ्यामध्ये रात्री जेरबंद झाला। शनिवारी सकाळी वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात बिबट्याचा या सूतगिरणी परिसरात सुमारे 3 आठवड्यांपासून मुक्त संचार असल्याचे दिसून येत आहे। वनविभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर कुमारस्वामी, सहाय्यक वन संरक्षक सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास थोरात, वनपाल सुनील राऊत, वनरक्षक आतिफ हुसेन, वनरक्षक प्रतिभा तुरुक यांच्यासह वन कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई पार पाडण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट।